नमस्कार सर्व श्रोते व दर्शकांचं मराठवाडा लाईव्ह चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। एकंदरीत मराठवाड्यातील हवामान अंदाज काय असेल व सोयाबीन पीक काढण्यापूर्वी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन कापसे यांनी हवामान अभ्यासक अभिषेक खर्डे यांच्याशी संपर्क साधला असता ही सविस्तर माहिती मिळाली आहे। तर चला ऐकूयात मग हा हवामान अंदाज। सर नमस्कार। नमस्कार सर। सर आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत सर। धन्यवाद बोला सर। सध्या जो पाऊस चालू आहे ह्या पावसामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान होत आहे आणि तुम्ही आम्हाला थोडं ह्या पावसाविषयी असं सांगा की सध्या तो जो पाऊस आहे तो पाऊस किती दिवस आहे आणि येणारा जो पाऊस आहे तो परतीचा आहे का ह्या बाबतीत थोडं मार्गदर्शक आणि तो किती दिवस चालेल आणि त्याची पुढील परिस्थिती जास्त कमी ढगफुटी कुठतरी वाहिली ह्या संदर्भात आम्हाला सविस्तर थोडी माहिती सांगावं सर। चालेल। तर सर्वप्रथम बघा, माझं नाव अभिषेक खर्डे आणि मी हवामान अभ्यासक अमरावती जिल्हा। तर शेतकरी मित्रांना एक संदेश देतोय की बघा, सध्याचा जो पाऊस आहे तो आपण 14 ते 19 दरम्यान सांगितलेलाच होता बऱ्याच भागामध्ये आणि तो तसा घडतो पण आहे। पण शेतकरी मित्रांना एक अलर्ट द्यायचा आहे आज तुमच्या भागामध्ये, मराठवाड्यामध्ये खास करून। तर आज रात्री काय होतंय, मध्यरात्री ते पहाटे दरम्यान बीड, धाराशिव, सोलापूर तसेच इकडे पश्चिम महाराष्ट्रातील नगर, पुणे जिल्हा आणि साताराचा उत्तर भाग, लातूरचा पण बराचसा भाग राहील आणि परभणीचा थोडा तुमचा पश्चिम भाग यामध्ये। तर या भागांना थोडं रात्रीचं म्हणजे काळजी करण्याचं वातावरण राहील। आज ढगफुटी सदृश्य पाऊस पडू शकतो तुमच्या भागामध्ये। तर हा एक महत्त्वाचा संदेश आहे आजचा 19 सप्टेंबरच्या मध्यरात्री म्हणजे 20 सप्टेंबर पर्यंत। 20 आणि पुढील अंदाज जर बघितला तर साधारण बघा 19 ते 24 दरम्यान बऱ्याच पावसामध्ये उघडीप मिळणार आहे शेतकरी मित्रांना। 24 दुपारपर्यंत 19 ते 24 दरम्यान। 19 ते 24 दरम्यान बरं, म्हणजे आजपासून समजा। हो। आणि दुपारनंतरच वातावरण खराब होणार आहे, तर भरपूर सूर्यप्रकाश मिळू शकतात। तर त्यामध्ये आपण सोयाबीन कापणीला आले असेल तर आपण नियोजन करू शकता आणि संध्याकाळी झाकून ठेवायची तयारी ठेवाल फक्त। हो बरं। आणि पुढील बघा, एक पुढील अंदाज असा आहे की खूप भयानक परिस्थिती पुढे राज्यात येणार आहे। अरे बापरे। 25 ते 1 ऑक्टोबर दरम्यान। 25 ते 1 ऑक्टोबर दरम्यान। हो, काय होत आहे, म्यानमारकडे एक चक्रीवादळ तयार होत आहे। सर। आणि त्या चक्रीवादळाची जी बडकडी आणि त्याचसोबत आपल्या 25 तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब बनतोय। सर। तर त्या चक्रीवादळाची बडकटी आणि कमी दाबाचं जे मिलन झाल्यामुळं भरपूर असं राज्यामधून तो मध्य भागातनं जातोय मराठवाड्याकडनं खास। अरे बापरे। तर त्याचा म्हणजे प्रवास खूप भयंकर राहील। तर तो पण एक अंदाज लक्षात घ्यावा शेतकरी मित्रांनी, म्हणजे होणारं पुढील जे नुकसान आहे ते आपण काही प्रमाणात का होणार टाळू शकतो 25 ते 1 ऑक्टोबर दरम्यान। सर आता हा जो पाऊस चालू आहे हे परतीचा पाऊसच म्हणावा लागेल ना? नाही सर, सध्या मान्सूनचाच पाऊस सुरू आहे। परतीचा पाऊस हा बघा अजून सुरुवात व्हायची आहे, जेमतेम तो राजस्थानमध्येच अडकलेला आहे आणि साधारण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून आपल्या राज्यामधनं परतीचा प्रवास सुरू होईल। बर म्हणजे परतीचा पाऊस तर आणखी सुरुवात नाही सर? हो, नाही, सध्या सुरुवात व्हायची आहे त्याला। आणि साधारण बघा परतीचा पाऊस इतका धुमाकूळ नाही घालणार, पण हा सध्या घालतोय। इकडं परभणी जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार सर की आणखीन 15 दिवसाला ह्या भागामध्ये शेतकऱ्याचं सोयाबीन पीक काढणीचा येणार आहे सर। अच्छा। तर 15 दिवसात काढणीचा जर आलं तर त्यामध्ये अडथळा असेल ना, निर्माण होईल का सर या पावसाचा? नाही सर, माझ्या अंदाजानुसार बघा 1 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये संपूर्ण विभागात म्हटलं तरी चालेल वातावरण हे कोरडं राहील। फक्त ढगाळ परिस्थिती हलकीशी राहील, पण पाऊस हा नुकसानकारक पाऊस नसणार आहे। फक्त तुमच्या म्हणण्यानुसार 24 ते 1 ऑक्टोबर दरम्यान पाऊस मुसळ? हो, आजचा रात्रीचा अलर्ट आहे आणि 25 ते 1 ऑक्टोबर दरम्यान खूप काळजी घेण्याचं वातावरण आहे। दोन अलर्ट आहे सर? हो, 2 अलर्ट आहेत। 25 ते 1 आणि आज संध्याकाळ ते उद्या सकाळपर्यंत 1 अलर्ट? होय। धन्यवाद सर अभिषेक सर। या तुमच्या सखोल चर्चेमुळे येणाऱ्या काळामध्ये परभणी जिल्ह्यातील नाही म्हटलं तर मराठवाड्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना याचा जरूर फायदा व्हावा। नमस्कार सर। आपण पाहत होतात मराठवाडा लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा। धन्यवाद सर।